कुकडेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं सुंदर आणि निसर्गरम्य गाव, जे वसलेलं आहे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात. आणि याच गावात आहे साधारणपणे 11व्या ते 12व्या शतकातील प्राचीन कुकडेश्वर मंदिर. तर आज आपण याच शिव मंदिराला भेट देण्यासाठी आलोय. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता मी सध्या आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं एक सुंदर आणि निसर्गरम्य असं गाव, तेच म्हणजे कुकडेश्वर. आणि याच गावात आपल्याला एक सुंदर असं प्राचीन मंदिर पाहायला मिळतंय. तर तेच बघण्यासाठी आज आपण आलोय. तर चला, तर तुम्हाला मी आता मंदिर दाखवतो. कुकडेश्वर मंदिर जुन्नरपासून 20 किलोमीटर अंतरावर असून गुगल मॅपच्या मदतीने आपण इझिली मंदिरापर्यंत येऊ शकतो. मंदिराकडे जात असतानाच वाटेत आपल्याला तुटलेल्या अवस्थेत शिवलिंग आणि मंदिराचे काही अवशेष पाहायला मिळतात. मंदिराजवळ पोहोचतात सगळ्यात आधी नंदी महाराजांचे दर्शन होतात. नंदीच्या समोरच उजव्या बाजूला गणपतीचं शिल्प आहे. हे मंदिर 12व्या शतकातील असून मंदिराच्या प्रत्येक दगडावर शिल्प कोरलेले आहेत. महादेवाचे दर्शन घेऊन बाहेर येताच तिथला एक लोकल गाईड मंदिराची सविस्तर माहिती देत होता. शंकर आहे तो, मग शिवजींनी त्याला माफी दिली आणि सोडून दिलं. ज्यावेळेला त्याला सोडून दिलं त्यावेळेला जो नंतर राक्षस तयार केला होता तो म्हटला, महाराज शिवजी तुम्ही मला त्याला खाण्यासाठी तयार केलं, मी काय खाऊ? त्याला शिवजींनी सांगितलं होतं, एक काम करा, तुम्ही स्वतःलाच खायला चालू करा. मग त्यांनी आपल्या पायापासून स्वतःला खायला चालू केलं. अगदी गळ्यापर्यंत खात आले. त्यावेळेला ते म्हणले, माझी भूक काय भागणार नाही, भूक भागलेली नाही, मी काय खाऊ? त्यावेळेला शिवजी म्हटले की येणाऱ्या काळामध्ये कलियुगामध्ये मनुष्यरूपी पाप वाढतील आणि पाप घेऊन ज्या वेळेला येतील त्याची पाप खाण्यासाठी माझ्या मंदिराच्या उंबऱ्यावरती तू बसून राहा, त्यांची पाप खायची कामं तू कर. म्हणून त्या जालिंदर राक्षसाला ही उंबऱ्याची जागा दिली. म्हणून आजही आपण नेहमी सांगतो की याच्यावरती वरती दर्शन घेऊन खाली एंट्री कराय. आणि अजून एक सांगितलं आपण, म्हणजे ज्या वेळेला आपण जे काय म्हणतो बांधणी मंदिराची रचना, मंदिर बांधणीच्या वेळेला कधी पण बघा, आपण ज्या वेळेला शिवजीच्या मंदिरात जातो, मुख्य द्वार शाखा जी असते, एखाद्याला अध्यात्म नसेल माहिती किंवा कोणत्या गोष्टीचा अभ्यास नसेल, एखादा आंधळा पांगळा किंवा अडाणी मनुष्य जरी असला तरी तो खाली तर मुख्य द्वार शाखे, मुख्य जो द्वार आहे त्याच्या उंबऱ्यावरती दर्शन न घेता तो वरती दर्शन घेऊन जावा. त्यासाठी त्याची रचनाच अशी केली होती की पहिला जो दरवाजा आहे त्याच्यावरती एंट्री करण्याअगोदर 2 पायऱ्या चढायच्या आणि तो ताट मानेने माणूस तो गेला पाहिजे, जेणेकरून त्याला खाली दर्शन घ्यायचं जमलंच नाही पाहिजे. म्हणून ती मुख्यद्वार शाखा उंच दिलेली. आणि जी काही गाभाऱ्याचा दरवाजा आहे तो नेहमी खाली आणि बारीक दिलेला, की ते ताट मानेचा माणूस येऊ द्या, तो तिथून वाकूनच गेला पाहिजे. म्हणून तो गर्भगृह खाली दिलेला असतो शिवजींच्या मंदिरामध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक पुरावा किंवा या संपूर्ण गोष्टीचं कारण असतं. याच गोष्टी त्या बनवलेल्या असतात. आणि आज आपण जर संपूर्ण मंदिर पाहिलं, मग अशी तुम्हाला जे म्हणलं होतं का शिवलिंगाचं पाणी डाव्या बाजूला येते. आता डाव्या बाजूला जर आपण इकडनं जर फेरी मारली तर आपला पावनामध्ये राऊंड पूर्ण होत नाहीये इकडनं डाव्या साईडने. इथे कुकडेश्वर मंदिरामध्ये जर तुम्हाला फेरी मारायची असेल, जे आपण शिवजीच्या मंदिराला म्हणतो, ती उजव्या बाजूने मारावं लागतं. आणि तिथलं जे काय आहे हे पश्चिममुखी असणारं एकमेव मंदिर आहे, जे की महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी हरकत नाही किंवा आपल्या भारतामध्ये जरी म्हटलं तरी चालेल की 9व्या-10व्या शतकामध्ये एकमेव मंदिर आहे जे की कुकडेश्वर, ते पश्चिममुखी मंदिर आहे. किंवा काही देवदेवतांचे जे शिल्प आहेत, थोडेसे कलर म्हणा वगैरे वेगवेगळे शिल्प ओळखायचे, थोडीशी किंवा कोणते शस्त्र आहे किंवा जो देवदेवता आहे त्याची जी बॉडी, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर जे आपण म्हणतो, मेल आहे की फिमेल आहे,
ह्याच्यावर नाही ओळखला तर किंवा त्यांचं वाहन काय आहे खाली त्याचं वाहनावर न कळलं आज आपण नेहमी म्हणतो अरे याची गाडी इथं आली म्हणजे हा आला काय ना इकडून तिकडे तसं त्याचं वाहन काय आहे याच्यावर मी लगेच लक्ष येतं की कोणाचं शिल्प असावं. आता इथे पाहिलं तिथे डमरू दिसतं डमरू म्हणजे शिवाचे भक्त आहेत ते गण आहेत. इकडे या साईडला एक मुंडकं आणि हातामध्ये एक दांडा आहे म्हणजे जो की एक खटवांग म्हणतो आपण म्हणजे खटवांग असलेलं एक त्याचा आयुध आहे हातामध्ये ते गांधी माशेवर. हा आणि या साईडला जर आपण इकडे पाहिलं तर इथे एक प्राणी दिलाय जो की इकडे एक शेपटी दिसते ते एक पायवरती असं थोडस वरती श्वान आहे म्हणजे कुत्रा आहे. म्हणजे शिल्प कशात आहे ते भैरवाचे काळ भैरवजीचे शिल्प हे काळ भैरवाचे शिल्प आहे शंकर लावतो मी ते गणच दिलेलं आहे. आता हे जर शिल्प आपण पाहिलं त्याच्यावरती एक कळस दाखवलाय ज्यावेळेला आपण वराचं शिल्प पाहिलं त्याच्यावरती पण एक कळस आहे. प्रत्येक शिल्पावरती एक एक कळस आहे. ज्या वेळेला आपण ते कळस बघू असं सगळे कळस एक लँग्वेज एकच स्ट्रक्चर मध्ये दिसतात किंवा एकच आकाराचे दिसतात पण ज्या वेळेला बारकाईने बघू त्यावेळेला डिझाईन वेगळं आहे प्रत्येक कळसावरचं. तर ते असं सांगितलं जातं की जिथं त्याचं स्थान आहे मुख्य स्थान तिथला हा कळस दिलेला आहे. आपण जर इकडे आलो पूर्वेला नटराज अरे वा छान हे नटराजाचं शिल्प आहे म्हणजे शिवजींचा दोन नृत्य करायच्या वेळेला दोन रूप दिसायचे. ज्या वेळेला ते आनंदात नृत्य करायचे त्यावेळेला त्यांचा नटराज म्हणून ओळखला जायचं आणि ज्या वेळेला ते रागात नृत्य करायचे त्यावेळेला त्यांना तांडव म्हणजे शिवजींचा तांडव आणि शिव नटराज. तर हे शिल्प जे आहे हे शिव नटराजाचं आहे कारण की तांडव करताना त्यांच्या हातामध्ये डमरू असायचा आणि त्रिशूळ त्यांचा पुढे फक्त एक असायचा आणि त्यावेळेला ते आनंदात नृत्य करायचे त्यावेळेला त्रिशूळ असायचा आणि डमरू नसायचं. हे शिव नटराजाचं शिल्प आहे. वरचा कळस जर पाहिला तर असं वाटतं कुठेतरी पाहिलंय याला कुठेतरी पाहिलंय म्हणजे असं कॉमन वाटतं याला नेहमी पाहिलेलं आहे. हे पाहिलं होतं याचं मुख्य स्थान आहे ते म्हणजे केदारनाथ. केदारनाथचा कळस आहे तो. अरे हा शिवजींचं मुख्य स्थान म्हटलं तर केदारनाथ याच्यावर एक लक्षात येतं की अरे मग संपूर्ण देवदेवता तिथे कुकडेश्वरच्या मंदिरावर आणून ठेवली. ज्या वेळेला आपण तिकडे विष्णूचं शिल्प पाहिलं शेजारी भैरवाचं पाहिलं इकडे शिव नटराजाचं शिल्प आहे अजून इकडे एक चामुंडेचं आहे. मग जो कळस इथं दिला आहे त्यावेळेला एक भाविक असं सांगतोय टुरिस्ट की जो केदारनाथवर दरवर्षी येतो तो म्हणतो की 12 ज्योतिर्लिंग करण्यापेक्षा एक कुकडेश्वर गेलं ना की आमचं 12 ज्योतिर्लिंग झाल्यासारखं देवापासून तर कळसापर्यंत आमचं इथं दर्शन होतं. हो ना माऊली मी आता तेच बोलले ना हे पूर्वेला असणारं शिव नटराजाचं शिल्प आपल्याला पाहायला भेटतं. अजून एक सांगितलं जातं की कोणतंही मंदिर असू द्या कोणत्याही मंदिराचा गाभारा जिथं असतो गाभाऱ्याच्या बॅक साईडला जे शिल्प असतं त्याच्यावर न ओळखला तर आतमध्ये कोणाचं मंदिर आहे कोणत्या देवदेवताचं मंदिर आहे. इथे नटराज आहेत म्हणजे नक्कीच आतमध्ये शिवजींचं मंदिर आहे. तर हे शिव नटराजाचं शिल्प आहे. आपण ज्या वेळेला इकडे उत्तरेला येऊ उत्तर दिशा म्हणजे शिवलिंगाचं पाणी त्या साईडला नाणीचं पाणी म्हणतो थोडक्यात. आता जी लोक म्हणतात की हे नाणीचं पाणी जातं हे जे पाणी असतं या पाण्याला एक वेगळं नाव आहे किंवा या मुखाला वेगळं नाव दिलेलं आहे. जसं आपण म्हणतो जिथं नदीचा उगम आहे त्याला गोमुख म्हणतो गायमुख म्हणतो. आता इथे जर पाहिलं हे शिल्प तर हे मगाशी मी नाव सांगितलं चामुंडा. तर आता इथे जर मी बारकाईनं पाहिलं तर तिचं शिल्प इतकं खतरनाक दाखवलंय तर तिच्या अगदी बरगड्या पण दिसतात. तिची शरीर रचना इतकी जबरदस्त आहे म्हणजे ती ज्या वेळेला इथं आपण खाली बघतो अशी खपट पडली पोटाला की तिला भूक लागली अशी व्याकुळता ती अशी एकदम रागात हाडाचं मांस तोडते हाडमांस तोडते. खाली एका राक्षसाचा वध केलाय तिने. ती शिवाची भक्त आहे हातामध्ये डमरू आहे तिच्या आणि तिच्या हातामध्ये जे तिचं शस्त्र आहे जे म्हणजे खटवांग एका राक्षसाचा मुंडक्याचा भाग आणि खाली हाडाचा दांडा आहे. दांडीचा वापर कशाचा केला जायचा त्यावेळेला मांडीच्या हाड जे असायचं त्याचा वापर केला जायचा. मग ते खटवांग घेऊन ती चामुंडा गळ्यामध्ये मुंडमाळ आहे तिच्या ती इथे उभी आहे. आणि आता इथे खाली जो संगम दाखवलाय हा काही थोडा वेगळाच आहे इकडच्या दुसरीकडच्या पेक्षा वेगळा आहे. आता हे जे पाणी आतमधून येतं ज्यावेळेला आपण अभिषेक पूजा अर्चा करतो ते पाणी ज्यावेळेला बाहेर येतं त्याला आपण नाणी म्हणतो. मग हे पाणी पिण्याचा मान कोणत्या प्राण्याला असायचा तर हा मान फक्त एका प्राण्याला होतो म्हणजे मगरीला असायचा. मगरीला असायचा ती मगर ते पाणी प्राशन करायची. आता आपल्याला अजून एक प्रश्न पडतो मगर तर मांसाहारी आहे ती कशाला दूध दही दूध तूप काय पिन. पण ज्या वेळेला
वरती चामुंडा ज्या वेळेला वध करायची त्यावेळेला रक्ताचा थेंब खाली पडल्यानंतर परत दुसरा राक्षस तयार व्हायचा. मग तो राक्षस तयार होऊ नये ज्या वेळेला तो वरून खाली पडेल दह्या दुधामध्ये मगर चटकन ते पाणी प्राशन करायचे. तिची भूक भागली जायची, राक्षसही कंट्रोलमध्ये राहायचं. ह्या गोष्टींचा संगम इथं दिलेला आहे. ज्या वेळेला ती मगर इथं आता परत एक प्रश्न पडतो, मगर इथं कशाला येईल? नदी तर तिकडं खाली आहे म्हणतात, पण मुळात मंदिर हे नदीच्या पात्रात आहे, नदीच येतो नाही संपूर्ण खाली. हा इथे संगम आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकमेकाला अटॅच आहेत. तर हे मकरमुख आहे. हे नाणी हा शब्द म्हणजे आहेच तो, पण नाणी न बोलता हे मकरमुख म्हणून ओळखला. तर आपण तिकडे जायचं ना, काही करणार तर त्याच्यावरचा कळसही पाहिला तर तसाच दिसतो, पण त्याचं डिझाईन वेगळं आहे. त्याचं जिथं मूळ स्थान आहे तिथं तसा कळस आहे. इथे जे देवकोष्टक दिसतं, देवकोष्टकामध्ये एकही शिल्प नाही, कदाचित नसेल किंवा असेल तर 2001ला ज्यावेळेला जीर्णोद्धार केला मंदिराचा त्यावेळेला कदाचित कारागिरांकडनं झालेली एक चुकी असेल की त्यांनी ते लावायचं राहून गेले असणार आहे. आता तिकडे जर गणेशाची आहे ना, इथला जो नवीन दगड वापरलाय संपूर्ण तिथे बहुतेक कार्तिक स्वामीचं असावं. तिकडे गणेश म्हणजे इकडे कार्तिक स्वामी असणार आहे, कारण ते वरती कळस बघ ना ते. आणि इकडे जर आपण पाहिलंय उत्तरेला ज्या वेळेला उत्तरेला आल्यानंतर हे जे शिल्प आहे हे शिल्पही आपल्याला थोडंसं ओळखायला कठीण जातं, पण एक मुकुट किंवा आपण इकडे हातात पाहिलं तर एक गदा दिसते, एक चक्रवात पडते हातामध्ये, आणि गळ्यामध्ये हे जे असे आणि माशाचे म्हणजे हे विठुराया किंवा आपण अजून एक म्हणतो इंद्रांचा देवांचा देव इंद्रदेव. इंद्रदेवाचं शिल्प आहे, कारण की विठुराया कन्फर्म म्हणणार नाही, कारण की इथे ऐरावत आहे त्यांचा. ऐरावत त्यांना समुद्र मंथनामध्ये दिला होता इंद्रदेवाला. इथे ऐरावत घेऊन आलेले त्यावेळी तिकडे शेजारी काहीतरी आहे पण ते समजत नाही. तर इंद्रदेवाचं शिल्प आहे. वरचा कळस जरी पाहिला तर आपल्याला तसाच वाटतो, पण तोही वेगळा आहे. आणि ते त्याचं डिझाईन अजूनच खूप वेगळं आहे. त्याच्यावर जर यक्ष पाहिले तुम्ही, यक्ष यक्षिणी किंवा किन्नर बालिशा अशी वेगवेगळी नावं आहेत किंवा ते कामगिरी काय करतात त्याच्यावरनं त्यांना नाव दिलं होतं. तर हे तर मंदिराचं काम भार वाहून न्यायचं काम करतात, पण त्यांना भारवाहकही म्हणतात. तर यक्ष यक्षिणी म्हणले की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, अरे कुठेतरी हा शब्द वाचलाय किंवा ऐकलाय, पण ते काय करत होते बाबा. ज्या वेळेला आपण म्हणतो एक देव आणि देवी, आम्ही संपूर्ण मंदिरात पाहिली एक देवीचं शिल्प एक देवाचं शिल्प, पण मग हे कोण आहे, याला काय नाव, याचं कामगिरी काय, हे करत काय होते त्यावेळेला. जसं आता आपल्या कलियुगामध्ये किंवा 21व्या शतकात फक्त एक स्त्री आणि एक पुरुष आहे, त्यावेळेला आपल्यामध्ये अजून एक तिसरा आहे, याला म्हणतो ट्रान्सजेंडर, जो की किन्नर आहे. जसे आपण आता स्त्री पुरुष हुशार आहेत त्यांच्याही पेक्षा तो खूप हुशार आहे. तो किन्नर पण इतका शक्तिशाली आहे, त्याला खूप ताकद आहे, तो 4 पुरुषांना एकटा मारेल एवढी ताकद आहे, आणि इतका टॅलेंट आहे, त्याला कोणत्याही क्षेत्रात टाका तो तिथे चालतो. तसे ते यक्षिणी होते. जसं आपण एक कादंबरी म्हटली, बऱ्याच लोकांना ती परिचयात आहे किंवा ते नाव काढलं की लगेच असं लक्षात येतं. तर ज्यांनी लिहिली, ज्यांना ह्या यक्षिणींना संपूर्ण निसर्गाचा म्हणजे वृक्षवेली किंवा पशुपक्षी ह्या संपूर्ण सृष्टीचा त्यांना अभ्यास होता, त्यांना बोली भाषा त्यांची जमत होती, त्यांचा संपूर्ण अभ्यास त्यांनी केलेला होता. आणि एका ग्रंथात त्यांनी उल्लेख करून ठेवला, तो म्हणजे निळावंती. निळावंती खरं लिहिली तर ते यक्षिणींनी, पण त्यांचा जो अर्धांडेपणा किंवा त्यांचा जो उर्मटपणा तो त्यांना नडला आणि त्यांच्या हातून ती निसटली गेली. आणि ती आजकालच्या मनुष्य रूपी लोकांकडे ती आता बरेच शोधाशोध चालू आहे काही लोकांची, कोणाकडे गेली, कुठे आहे का, भेटेल का, आहे का. मग त्या यक्षिणींना खरं तर ते श्रेय जातं, त्यांनी ती कादंबरी खरं तर लिहिली निळावंती. तर ते यक्षिणी म्हणजे काय, ते आता ते देवांवरती ज्यांचा तो मोहरके आपण जसं म्हणतो तसा जो उंबऱ्यावरती बसलेला आहे जालिंदर राक्षस, त्या जालिंदराच्या वृत्तीची लोक किंवा त्याचं ऐकणारी ही सैन्य होतं. मग ज्यावेळेला शिवजीचं मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला त्यांना दिलेली एक कामगिरी होती की आपलं मंदिर ज्यावेळेला बांधलंय त्यावेळेला सभामंडपाचा भार तुम्ही पेलून धरायचा, बाकी काहीच करायचं नाही. मग सभामंडपाचा भार पेलताना खूप त्यांना गर्व होता. ते म्हणले आम्ही 2च हातांनी उचलून धरू, 2 हातांनी काय पण करू. पण त्यांना वरच्या कळसाचा भाराचा अंदाज नव्हता ना, किती वरती बांधलं जाईल, किती वजन राहील. ज्यावेळेला हळूहळू मंदिर बांधलं गेलं त्यावेळेला वरचा लोड वाढत गेला आणि 2 हात तर वरती अडकलेच, पण उरलेला 2ही हात त्यांना गुडघ्यावर टाकावं लागले. मग त्या अवस्थेत आपल्याला दिसतात वरती 2 हात आणि 2 हात गुडघ्यावर असे. आणि मग फक्त ज्या वेळेला मनुष्य पावनामध्ये फेरा मारतो त्यावेळेला उरलेली पापं खायचं काम ते करतात. त्यांचा मेन जो आहे त्याला तर आपण देतोच,
मग ते त्यावेळेला माणसांच्या मनामध्ये जे विचार येतात ना ते कदाचित ते ऐकत असतील. शिवजीचं मंदिर आहे किंवा आपण जिथं म्हणतो ब्रह्मा विष्णू आहे शक्तिकांचा संगम झाला आता त्या पुरावा म्हणून निसर्ग देवताने पण इथे आपल्याला पुरावा दिलेला आहे. ही 3 झाडं सांगतो त्या पुरावा जो की ब्रह्मा विष्णू आणि बहीण ब्रह्माचं फूल म्हणतात कमळाचं फूल म्हणतात आता ते ताटाचं फूल प्रत्येक शुभ कार्यात वापरला म्हणून आज ताफा आहे ब्रह्माचं. विष्णूजींच्या कुंताडीला विष्णूचं वाहन होतं गरुड आणि तुकाराम महाराज त्या गरुडावर बसून वैकुंठाला गेले त्या पिंपळाच्या झाडाखाली म्हणजे तिथे तुकाराम महाराजांचा म्हणून तो पिंपळ आहे. आता पिंपळाच्या झाडावर एक करपोशी आहे आपण जे आपण करपोशी झाड म्हणतो म्हणजे ते नाव माहित असेल तुम्हाला. तुम्ही जर गाता किंवा एखाद्या गोव्यामध्ये वाचल्या किंवा काय जी काय आपण म्हणतो ज्ञानेश्वरी त्याच्यातही उल्लेख आहे ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा गेला त्या ठिकाणी पिंपळाच्या झाडावरच्या वरती एकाच झाडाला मान असायचा झाडायचा. आपण आळंदी किंवा देऊ पाहिजे तिथे झाड दिसतं आपल्याला. काही लोक म्हणतात ते थोडस बेलाच राहतं पण बेलाचं नाही. तर तो मान एका नांदुरकीच्या झाडाला आहे तर ते नांदुरकीचं झाड आहे. हा नांदुरकी आणि पिंपळाचा असतील असं नाही ते नांदुरकी म्हणजे आपल्या आमच्याकडे आदिवासी भागात त्याला नांदरत म्हणतात नांदरोटाचं झाड तर ते नांदुरकी हा शब्द नांदुरकी आणि त्याच्याच बाजूला आपण महेश म्हणतो म्हणजे आंब्याचं झालं हे ब्रह्मा विष्णू शक्तिकांचा संगम त्याच्या मध्यातूनही तुकडीचा होतो. आणि याच्याच बाजूला आपण जरी त्याचं पाहिलं तर ही आहे विरगळ म्हणजे विरगळ म्हणजे काय आता बऱ्याच वेळेला गळ म्हणजे दगडीचा एक शिळा म्हणजे तर गळ आपल्याला 3 प्रकारात पाहायला भेटतात विरगळ सतीगळ आणि गदेगळ. तर विरगळीविषयी आपल्याला इथं कुकडेश्वर मंदिराचे ते विरगळ पाहायला भेटते. ते विरगळ वाचन खरं तर 2, 3 आणि S असे 3 टप्प्यामध्ये केलेले. आता या मधल्या टप्प्यात जर आपण पाहिलं एक प्रसंग दिसतोय एक गुराखी ह्या दोघांशी लढतोय आणि तो काठीनं त्यांच्यावरती वार करतोय. हे दोघे जण जे काय आहेत ते त्याला लढतात आणि तो त्यावेळेला असं मानलं जायचं की जो कोणी वीर पुरुष आपल्या राष्ट्रासाठी धर्मासाठी किंवा गायीच्या नाईच्या रक्षणासाठी जो कोणी मरण पावेल तो देवात जाईल म्हणजे देवलोकात जाईल स्वर्गात जाईल आणि तो गायींच्या रक्षणासाठी तो मरण पावला त्याला वीरगती प्राप्ती झाली. गायींच्या रक्षणासाठी तो मरण पावल्यानंतर ज्या वेळेला तो आपण म्हणतो शिवदेवता मुक्तीदेवता त्याला मुक्ती मिळेल मग तो कैलासात जाईल. मग तो स्वर्गात गेल्यानंतर दासी त्याची पूजा करायची. मग दासी पूजा केल्यानंतर त्यावेळेस चाल होती सतीची चाल आपण जी म्हणतो सतीची चाल. मग त्याची पत्नी तो मरण पावल्यानंतर सती जायची आणि सती गेल्यानंतर पत्नीसह त्यांना या शिवाचा पूजा अर्चा करण्याचा मान मिळायचा आणि मग त्यांना मुक्ती देवता म्हणजे मुक्ती मिळायची आणि मग ते कैलासाला रुजू व्हायचे म्हणजे वैकुंठाला कैलासाला आपण जे म्हणतो ते रुजू व्हायचे. आणि हा संपूर्ण प्रसंग चाललाय इथं कोणती वास्तू आहे याचा पुरावा म्हणून इथं दिलेला असतो. कळस आहे म्हणजे इथं मंदिराचा वास्तू आहे या मंदिरासाठी घडलेला हा प्रसंग आहे असा त्यांनी हा या विरगळवरती दिलेला संपूर्ण उल्लेख आहे. आणि ही विरगळ जी बनली गेली आहे ही कुकडेश्वर मंदिरासाठी या वीरगती गेलेल्या योद्ध्याच्या याच्यासाठी ती बनवलेली आहे अशी ही विरगळ आपल्याला इथं पाहायला भेटते. या बाजूला जर आपण काही शिल्प पाहिली आपण जसं की कळसाचा अंमलक वगैरे असतो याच्यावर न कळतं किती मोठं मंदिर असं. आता हा भाग जर पाहिला आपण इथं मध्ये हे नक्की बाबा अशी खास दिलेली आहे. ज्या वेळेला मंदिर सापडलेलं आहे 1730 नंतर एका गुराख्याला त्यावेळेला तो काढत होता जो की मंदिर त्याला वाटलं मी खोदून एक मूर्ती घडली तर ती मूर्ती त्याला निघत नव्हती. तर मूर्ती का निघत नव्हती तर ते दगड एकमेकांमध्ये अडकलेले होते. आता आधी आपण जर मंदिर पाहिलं असं वाटतं एका दगडात आहे पण एका दगडात मंदिर नाही एका एक ठेवलेला दगड आहे सिमेंट वाळू किंवा कुठे लिक्विड वगैरे काहीच लावलेलं नाही. मग हे त्यावेळेला सिस्टीम अशी असायची त्याला इंटरलॉकिंग सिस्टीम म्हणतो म्हणजे आपल्या आतमध्ये फिटमेंट केलेलं असायचं. म्हणजे जसं की खालच्या दगडाला खाच आणि वरच्या दगडाला एक सोंडे असायचे जे एकमेकांमध्ये फिट अडकलेला असायचं. त्यासाठी हे त्यांनी केलेली एक
त्यांची ट्रीटमेंट आहे ती इंटरलॉकिंग सिस्टीम. इंटरलॉकिंग सिस्टीम मध्ये असणार आहे कुकडेश्वर मंदिर. त्यावेळेस जवळजवळ 9व्या-10व्या शतकातलं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं. या ठिकाणी कुकडी नदीचा उगम आपल्याला इथे पाहायला भेटतो. कुकडीचं पाणी वरती आहे एका गुह्यामध्ये उगम पावलेलं. तिथं जवळजवळ एक 15 ते 20 लोक मावतील एवढी मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये असं पाण्याचं तीर्थ आहे. तिथं ते 12 महिने पाणी भरून आधी वाहतात. ते पाणी आलं की ते मागे एक केदार कुंड आहे. त्या केदार कुंडात ते पाणी 12 महिने असतं. तिथे कातळात कोरलेलं शिवलिंग आहे आणि तेच पाणी खाली कुकडेश्वर मंदिराच्या जवळ तीर्थामध्ये येतं. पाणी सगळं पुढे जातं. हे पाणी नक्की जातं कुठे बऱ्याच लोकांनी प्रश्न. हे पाणी जातं माणिकडो धरणाला, जे बिनमारच्या जवळ माणिकडो धरण बांधले ते. तिथून पुढे गेलं का निगोज मध्ये रांजण कळगे आपण म्हणतो. निगोज मध्ये घोड नदीला ते जॉईंट होतं आणि तेच पाणी पुढे निघलं का ते जातं आपण इंदापूर तालुका म्हणजे उजनी धरण जे झाले सोलापूर जिल्ह्यात ते उजनी धरणाला जाऊन भेटतं. तिथून पुढे निघलं का ते पंढरपूरच्या दिशेनं चंद्रभागेला जाऊन ते भेटतं. तर तिथपर्यंत हे कुकडीचा उल्लेख केलेला आहे. आता ही कुकडी किंवा कुकडेश्वर म्हणजे काय, ते नावाची उत्पत्ती कशी आपण तिकडे गेल्यावर कळत. तर आता आपण हे जे मंदिर बघतोय त्या मंदिराचा जो काही बांधणी ते कोणी केली तर शिलाहार कुळातील झंझ राजा नावाचा राजा होता, जो की तो खूप मोठा शिवभक्त होता. आणि खरं तर तुला सांगतो बरं का सगळं, तो खूप मोठा शिवभक्त होता आणि तो शिवभक्त असल्यामुळे त्यांनी 12 नद्यांच्या उगमस्थानी 12 शिवालय बांधले. त्यापैकी हे कुकडेश्वर मंदिर कुकडी नदीच्या उगमस्थानावर. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की कुकडेश्वरच हे नाव कसं पडलं असावं किंवा कुकडी म्हणजे काय नक्की. तर ह्या नावाचं जे काय वारसा किंवा नावाचं जे नामकरण आहे हे खरं तर सातवाहनांपासून आहे. म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये जे आपण म्हणतो सातवाहनांच्या 7 पिढ्या झाल्या किंवा सातवाहनांचा जो काळ चालला होता त्यावेळेला त्यांच्या वंशामध्ये 3ऱ्या पिढीतली पहिली राणी होती जिचं नाव आहे नागनिका राणी. त्या राणीनं खरं तर हा इतिहास किंवा हा संपूर्ण वारसा लिखित ठेवला आणि आपल्या राष्ट्राला काय काय गोष्टी दान केल्या किंवा काय काय दिलेल्या आहेत. त्याने त्या नागनिका राणीनं नाणेघाटामध्ये त्या गुहेमध्ये संपूर्ण ब्राह्मी लिपीमध्ये 20 ओळीमध्ये तो लेख लिहून ठेवलाय, जो की भारतातील सगळ्यात मोठा लेख आहे तो ब्राह्मी लिपीचा. तर त्या लेखामध्ये उल्लेख केलाय की आमच्याकडं नागनिका राणी म्हणते आमच्या वेळेला आमची संपत्ती म्हणून जनावरं सांभाळली जायची. जनावरं हीच आमची मोठी संपत्ती होती. जसे आपल्या आताच्या काळात ज्याच्याकडे डाग किंवा पैसा जास्त त्याची संपत्ती जास्त, त्यावेळेला जनावर ज्याच्याकडे जास्त ती संपत्ती. त्यावेळेला सातवाहनांकडे जवळजवळ 5000 जनावरांचा ताफा होता, गायी आणि बैलांचा. तर त्यावेळेला त्या जनावरांना कुकद हा शब्द वापरला जायचा ब्राह्मी लिपीमध्ये, कुकद म्हणून ओळखला जायचं. आणि त्यावेळेला त्यांनी ह्या डोंगर दऱ्यामध्ये एक पाण्याचा झरा इतका मोठा आहे की इथं भविष्यात ते पाणी कधीच आटणार नाही असं त्यांनी एक सर्वे केला होता. मग तो चावंडगडाच्या समोर चावंडादेवीचं मंदिर आहे, तिथे समोर हा पाण्याचा झरा आहे. जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते पाणी जाऊन पोहोचणार आहे हा त्यांचा अंदाज फिक्स होता. मग त्यांनी त्यावेळेला ठरवलं होतं की हा जनावरांचा जो आपला ताप आहे हा आपण आपल्या जवळ न ठेवता भविष्यात त्यांची उपासमार किंवा पाण्याची टंचाई आल्यानंतर त्यांचे हाल व्हायला नको म्हणून त्यांनी या चावंडगडाच्या विस्तीर्ण भागामध्ये त्यांनी हा तापा दान केलेला आहे. म्हणून त्यांनी तिथे उल्लेख पण केलाय की कुकडेश्वर जे आहे तिथे कुकद आम्ही या झऱ्याला कुकद आम्ही अर्पण करतो. मग कुकडेश्वर हे जे काही नाव पडलेलं आहे त्यावेळेला कुकद बोललं जायचं. आणि श्वर ज्या वेळेला 9व्या-10व्या शतकामध्ये झंझराजांनी ईश्वराची मंदिरं बांधली, श्वर म्हणजे महादेवाची मंदिरं, मग कुकदेश्वर या नावाने हे मंदिर ओळखलं गेलं. आणि ह्या नदीचं पाणी काय शेवटपर्यंत आपल्याला पाहायला भेटतं, जे की चंद्रभागेपर्यंत म्हणजे पंढरपूरपर्यंत आपल्याला पाहायला भेटतं. म्हणून या नावाचा अपभ्रंश जो म्हणतो आपण कुकदेश्वरचं कुकडेश्वर झालं. आणि कुकडेश्वर नावाची उत्पत्ती खरं तर तिथून आहे. म्हणून आपण आता नाही तर ते सातवाहनांपासून या मंदिराला किंवा इथल्या या वास्तूला लाभलेला वारसा आहे. तर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना म्हणून हे मंदिर पाहिलं जातं. आणि स्थापत्यकला कशी असावी म्हणून अभ्यासक लोकही या ठिकाणी भरपूर येत असतात. तर धन्यवाद. मी मंगेश मेहवाने एक टुरिस्ट गाईड म्हणून काम करतो. खूप छान माहिती दिली. खूप छान. मंगेश दादा भेटलेले, त्यांनी आपल्याला या पूर्ण मंदिराची खूप चांगल्या पद्धतीने आपली अशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे दादांनी. खरं तर ते गाईडचं काम करतात. तुमच्याबद्दल थोडं माहिती द्या. नमस्कार सरांना, जय शिवराय, जय शंभूराजे. आणि माझं नाव आहे मंगेश मेहवाने
मी एक टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असतो आणि श्री क्षेत्र कुकडेश्वर महादेव मंदिर हे जे काय आपण बघतोय या मंदिराच्या जवळ माझा एक निलीमंगेश नावाचा स्टॉल आहे आणि मी मूळचा इथलाच आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये गड किल्ले किंवा जी काही ऐतिहासिक लेणी किंवा मंदिरं जी आहेत घाट किंवा जे वेगवेगळ्या मंदिरांची माहिती संपूर्ण माहिती देण्याचं काम मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही एक टुरिस्ट गाईड म्हणून काम करत असतो. तर मित्रांनो, आपण कधी जर ह्या सह्याद्रीमध्ये फिरायला आलात किंवा या सह्याद्रीचा आनंद घेण्यासाठी जर कधी आलात तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद. तर तुम्ही बघू शकता खूप आता प्राचीन इतिहास लाभलेला आहे मंदिराला. तर आपल्याला दादांनी खूप चांगल्या पद्धतीने इतिहास समजून सांगितला, इतिहास सांगितलाय, परत प्रत्येक शिल्प कसं आहे त्याचा शिल्प वाचन कसं करायचं ते देखील तुम्ही सांगितलं. तर धन्यवाद. अशीच माहिती देत जावाल आणि हे मंदिर म्हणजे आपल्याला अजून प्रचलित करायचं, लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तेच आपलं प्रयत्न आहे इथून. तर चला भेटूया मग दादा. थँक्यू. तर मित्रांनो, जर तुम्ही जुन्नरमध्ये फिरायला आले तर तुम्ही या प्राचीन मंदिराला नक्की भेट द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.